गरोदरपणात मातेच्या आहार आणि विहाराचा शारीरिक आणि मानसिक स्थितीचा खोल प्रभाव उदरस्थ बालकाच्या तन आणि मनाच्या स्वास्थ्यावर पडतो. माता जो आहार घेते त्याच्या सारामधून एक अंश स्तनदुग्ध बनते आणि दुसरा अंश रक्ताच्या रूपात परिणत होऊन गर्भाचे पोषण करतो. म्हणून मातेने जर सुपथ्याचे सेवन केले तर बालक सहजच पुष्ट होतो आणि मातेची प्रसूती देखील योग्य वेळी सुखपूर्वक होते. चला तर मग बघूया की गर्भ अवस्थेत स्त्रियांनी कोणता आहार घेतला पाहिजे. गर्भ अवस्थेत स्त्रीने रुचकारक, स्निग्ध, हलके, अधिक हिस्सा मधुर आणि अग्निदीपक जसे की सुंठ, पिपळी, काळे मिरे, ओवा आदी द्रव्यांच्या संयोगाने बनविलेले भोजन केले पाहिजे. मधुर पदार्थांमध्ये दूध, तूप, लोणी, तांदूळ, जव, गहू, मूग आदी अन्न घेतले पाहिजे. त्यानंतर काकडी, नारळ, पपई, कसेरू, केळी इत्यादी फळे घ्यायला हवे. त्यासोबतच किसमिस, खजूर, मेवा इत्यादी पदार्थसुद्धा घ्यायला हवे. गर्भवतीचा कोठा साफ राहावा, लघवी सहजपणे होत राहावी या गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे. गर्भवतीने जड अन्न, अधिक मसालायुक्त, तिखट आणि अधिक गरम वस्तू खाता कामा नये. सुकलेल्या, शिळ्या आणि सडलेल्या वस्तू मुळीच खाता कामा नये. गर्भावस्थेत चहा ही खूपच हानिकारक असते, तर असा आहार हा प्रत्येक गर्भवती स्त्रीने घेतला पाहिजे. चला तर मग आता बघूया की गर्भवती स्त्रीचा विहार हा कसा असला पाहिजे. गर्भवती स्त्रीने पहिल्या दिवसापासूनच नेहमी प्रफुल्लचित्त, पवित्र व स्वच्छ वस्त्रांनी विभूषित, मंगल कार्यात आणि देवपूजनात व भक्तीमध्ये रत राहिले पाहिजे. खऱ्या संत पुरुषाचे दर्शन आणि ब्रह्मचार्याचा सत्संग मिळाला तर आई आणि मुलाच्या भाग्याचे काय विचारावे. सत्संग, श्रवण आणि ध्यान भजनाचा खूप चांगला प्रभाव उदरस्थ बालकाच्या चित्तावर पडतो. गर्भवतीने भक्त, महापुरुष, संत आणि शूरवीरांची जीवनचरित्रे आणि श्रीहरिकथा ऐकली पाहिजे. गर्भवतीने अधिक जाडे भरडे कपडे वापरता कामा नये. वस्त्र तंग नकोत, ढिले असावेत. कपडे, शरीर, अंथरूण इत्यादी स्वच्छ व पवित्र असावे. गर्भवती स्त्रीने काही वेळ शुद्ध हवेत फिरणे लाभदायक आहे. गर्भवती स्त्रीच्या रूममध्ये किंवा घरामध्ये देवांचे, साधूंचे फोटो लावले पाहिजे. काम, क्रोध, हिंसा, शोक, मोह, लोभ, चोरी, दंभ, असत्य, भय इत्यादींपासून दूर राहून क्षमा, अहिंसा, ब्रह्मचर्य, शांती, आनंद, विवेक, संतोष, अस्तेय, निष्कपटता, सत्य, अभय इत्यादी दैवी गुणांची भावना सर्वदा केली पाहिजे. व्यभिचारासंबंधी गोष्टी सांगणे किंवा ऐकणे आणि स्मरणात ठेवणे यांपासून नेहमी दूर राहून सती स्त्रियांच्या चरित्राचे श्रवण मनन केले पाहिजे. शक्य असेल तर महाभारतातील शांती पर्व, भगवद्गीता, श्रीमद भागवताचा 3रा आणि 11वा स्कंद,
तुलसीकृत रामायण आणि भक्तमाला इत्यादींच्या निवडक कथा ऐकणे आणि त्यांचे चिंतन मनन केले पाहिजे. रिकाम्या आणि अश्लील घाणेरडी पुस्तके कधी वाचता कामा नये. भगवत नामाचा जप जास्तीत जास्त आणि नेहमी केला पाहिजे. कारण भरलेल्या गर्भात केवळ एक जीव नाही, तर उद्याचा भारत घडत असतो. आईच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक प्रार्थनेत त्या बाळाचं भविष्य घडत असतं. म्हणूनच गर्भावस्था म्हणजे केवळ 9 महिन्यांची वाट नाही, तर पवित्र साधना आहे. आई जशी असेल तसंच तिचं बाळ घडतं. म्हणूनच सावधान राहा, सकारात्मक राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. जर तुम्ही किंवा तुमच्यापैकी कुणी गर्भवती असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा. कारण हा केवळ व्हिडिओ किंवा माहिती नाही, तर आई आणि बाळाच्या सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, गरजूंना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या पारंपरिक व आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आई सुरक्षित तर संसार सुरक्षित.